नमस्कार मंडळी, आज मी बनवते भरली भेंडी. भरली भेंडी बनवण्यासाठी मार्केटवरनं भेंडी आणली, स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्यांचा मागचा पुढचा भाग मी कट करून घेतला. भेंडी खूप कवळी होती आणि एक एक करून मी सर्व भेंडी मस्त अशी कापून घेतलेत. त्याच्यामध्ये भरण्यासाठी आपण आता वाटण रेडी करणार आहे. त्याच्यामध्ये मी क्रिस्पी भाजलेले असे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे मी सालीसकट घेतलेत. त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं भाजलेलं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि आलं हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. इथे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हळद, लाल तिखट मसाला, धने पावडर, गरम मसाला आणि टेस्टनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहे आणि हे आपण सुक्कं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे. तेल ॲड करून झाल्यावर आपल्याला ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपलं सारण रेडी झालं भेंडीमध्ये भरण्यासाठी. आणि आता इथे एक भेंडी घेतली, त्याच्यामध्ये मी हे आपण जे रेडी केलेलं मसाला होता भेंडीचा तो आपण ॲड केला आहे. मी असं एक एक करून सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेतला. मसाला एकदम दाबून भेंडीमध्ये भरून घ्यायचा आणि ते म्हणजे सर्व भेंडी भरून रेडी झालेली आहेत. तर मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये तेल ॲड केलं आहे आणि तेल मस्त असं गरम झालं की तेलामध्ये मी भेंडी ॲड केलेत. एक एक करून मी जेवढी भेंडी बनवून ठेवलेली तेवढी सर्व भेंडी मी पॅनमध्ये ॲड केली आणि व्यवस्थित असं त्यांना फ्राय होऊन दिलं. थोडं झाकण ठेवायचं भेंडीवर, मस्त फ्राय होतात आणि दोन्ही साईडून अलटून पलटून आपल्याला भेंडी फ्राय होईपर्यंत व्यवस्थित शेकवून घ्यायचं. मी तेलाचा जास्त वापर नव्हता केला, मी कमी तेलामध्येच ही भेंडी बनवलेली. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा, खायला खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला तुम्ही नक्कीच लाईक, कमेंट आणि माझी रेसिपी शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर धन्यवाद.